नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 70 प्रश्न आहेत आणि एकूण 70 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। मागील 12 वर्षांमध्ये हे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न आहेत, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघाव्यास मिळणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला पहा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची निर्मिती बघा 1 मे सन 1999 या दिवशी झाली। बघा आपल्यासमोर बघा 4 ऑप्शन आहेत। खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची निर्मिती बघा 1 मे सन 1999 या दिवशी झालेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती बघा 1 मे सन 1999 परभणी या जिल्ह्यामधून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली। बघा ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, पंजाबचा सिंह बघा, पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा पंजाबचा सिंह, तर पंजाबचा सिंह असे लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, रजत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? बघा रजत क्रांती कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, रजत क्रांती ही अंडी उत्पादन या क्षेत्रासंबंधीची ती क्रांती आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये? बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण राजस्थान या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5वा पहा, गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बघा गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा गीतांजली हा काव्यसंग्रह कोणाचा? तर रवींद्रनाथ टागोर यांचा तो एक महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक 6वा पहा, डॉक्टर अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला? बघा डॉक्टर अमर्त्य सेन हे यांना अर्थशास्त्रामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता, तर तो त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? अमर्त्य सेन, विद्यार्थी मित्रांनो, अमर्त्य सेन हे भारताचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांना अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता, तर त्यांना सन 1998 या वर्षी त्यांना नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला होता। पुढचा प्रश्न पहा, रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा विद्यार्थी मित्रांनो, रंगभूमी दिन हा दिवस 5 नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिन हा साजरा केला जातो। बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बघा इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे एक पुस्तक आहे, तर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे। इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक भगतसिंग यांचं ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। बघा प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, CPU या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा CPUचं आपल्याला या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, CPUचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी CPUचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे। बघा प्रश्न क्रमांक 10 पहा, तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? बघा तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे।
बघा पुढचा प्रश्न पहा, मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा मध्यवर्ती भारताचं एक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मध्यवर्ती शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. मध्यवर्ती संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, केशवसूत असे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा केशवसूत हे केशव म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांचं केशवसूत या ठिकाणी त्यांचं हे टोपण नाव आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही 7 एप्रिल सन 1948 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि आपल्याकडे 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 7 एप्रिल हा दिवस आपल्याकडे आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, डॅप्थोरिया हा रोग खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? बघा डॉप्थेरिया हा रोग आहे कोणत्या एका अवयवाला होणारा तो रोग आहे? विद्यार्थी मित्रांनो, डॉप्थेरिया हा रोग गळा या अवयवाला होणारा रोग आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय? बघा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? तर प्रीती संगम यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं ते नाव आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामधला सर्वात पहिला पोलाद कारखाना. बघा भारतामधला सर्वात पहिला पोलाद कारखाना कुलटी होता तर तो कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? भारतामधला सर्वात पहिला पोलाद कारखाना कुलटी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला? बघा पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्वात प्रथम कुलटी या ठिकाणी तो सुरू झाला होता. बघा पुढचा प्रश्न पहा, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली बघा पर्वतरांग आहे? बघा रॉकी ही पर्वतरांग आहे तर ती कोणत्या एका खंडामधली पर्वतरांग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, रॉकी ही पर्वतरांग जी आहे उत्तर अमेरिका या खंडामधली ती पर्वतरांग आहे. बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पटना हे शहर बिहार राज्यामध्ये आहे. पटना हे शहर बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो. भारतामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सर्वात जास्त वनक्षेत्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये? बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? बघा झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा झेलम नदीच्या काठावर कोणता आहे? तर झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये? बघा विद्यार्थी मित्रांनो, नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर कोणत्या एका राज्यामध्ये बंदर आहे? बघा नवे मंगरूळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, नवे मंगरूळ हे कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 24 पहा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा, माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा माउंट बॅटन ही योजना आहे, तर ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, माउंट बॅटन जी योजना आहे 3 जून, बघा 3 जून सन 1947 या वर्षीची ती योजना आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पोलीस कायदा जो आहे सन 1861 या वर्षी भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF ची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, 1 डिसेंबर सन 1965, बघा 1 डिसेंबर सन 1965 या दिवशी BSF यांची स्थापना ही झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजेच एज्युकेशन हा विषय आपला जो खालीलपैकी कोणत्या एका सूचीमध्ये येणारा तो विषय आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये तो येणारा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार असतो आशियाई विकास बँक, बघा एशियन डेव्हलपमेंट बँक, बघा आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मनिला, फिलिपाईन्स या देशामध्ये आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बघा गुरुदेव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुरुदेव हे टोपण नाव रवींद्रनाथ टागोर यांचं गुरुदेव हे टोपण नाव आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, ग्रहामध्ये सर्वाधिक घनता पृथ्वी या ग्रहाची आहे, तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह बघा कोणता आहे? बघा सर्वात जास्त घनता कोणाची आहे? पृथ्वी या ग्रहाची आहे, तर सर्वात कमी घनत्व कोणत्या एका ग्रहाचा आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, शनी या ग्रहाचं सर्वात कमी घनत्व आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती असते? बघा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती असते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, 1/6 एवढं चंद्राचे गुरुत्वाकर्षण असते. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतीय सेना दिवस, बघा इंडियन आर्मी डे, भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा भारतीय सेना दिवस, इंडियन आर्मी दिवस केव्हा असतो? तर 15 जानेवारी, बघा 15 जानेवारी या दिवशी भारतीय सेना दिवस असतो. बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना कुठे आहे? तर बल्लारपूर आहे. बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा बल्लारपूर. बघा विद्यार्थी, बल्लारपूर सर्वांना उत्तर यायला पाहिजे. बल्लारपूर हे ठिकाण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आहे. जेव्हा भारतामध्ये रेल्वेचे डबे, बघा कपूरथळा या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? बघा कॉफीमध्ये कोणतं असते? कॉफीमध्ये अपायकारक द्रव्य कोणतं असते? बघा कॉफीमध्ये कॉफीमध्ये हे अपायकारक द्रव्य असते. निकोटीन कशामध्ये असते? तर निकोटीन हे तंबाखूमध्ये अपायकारक द्रव्य असते. टॅनिन, बघा टॅनिन हे चहामधलं अपायकारक द्रव्य आहे. कॉफीन हे कॉफीमधलं अपायकारक द्रव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारतात म्हणजे चहामधलं अपायकारक द्रव्य कोणतं आहे? बघा चहामधलं अपायकारक द्रव्य कोणतं आहे? तर चहामधलं टॅनिन हे अपायकारक द्रव्य आहे. पुढचा प्रश्न पहा, झिंक फॉस्फाईड, बघा या ठिकाणी काय विचारले? झिंक फॉस्फाईड हे खालीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, झिंक फॉस्फाईड, तर विद्यार्थी झिंक फॉस्फाईड हे मूषकनाशक या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे.
बघा पुढचा प्रश्न पहा, पचन क्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थामध्ये होत असते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. पचन क्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर कोणत्या एका पदार्थामध्ये होत असते? बघा पचन क्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असते बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? बघा दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, दाब म्हणजे प्रेशर. दाब ही कोणत्या प्रकारची आहे? तर दाब ही अदिशा प्रकारची राशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अदिश राशी, सदिश राशी यांचे उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाठ करून ठेवा. परीक्षेमध्ये एखादा प्रश्न यावर येऊ शकतो बघा. अदिश राशी कोणती आहे, सदिश राशी कोणती आहे यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी हे उदाहरण पाठ करून ठेवा. बघा पुढचा प्रश्न पाहिजे या ठिकाणी काय विचारला, झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह आहे? विद्यार्थी मित्रांनो, झेंडा सत्याग्रह हा सन 1923 मध्ये नागपूर या शहरामध्ये झेंडा सत्याग्रह झाला बघा. 1923 मध्ये नागपूर या शहरामध्ये झेंडा सत्याग्रह हा झाला होता. बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय विचारले, कॉमनवेल्थ. बघा कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. बघा कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, ॲनी बेझंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत बघा. पुढचा प्रश्न पहा, बंदी जीवन. बघा बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा बंदी जीवन हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक? बंदी जीवन. तर बंदी जीवन हे सचिंद्रनाथ सन्याल यांचं ते पुस्तक आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, तैनाती फौजेची स्थापना कोणी केली होती? तैनाती फौजेची स्थापना. बघा विद्यार्थी मित्रांनो, तैनाती फौज पद्धत भारतामध्ये कोणी सुरू केली होती? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. तैनाती फौज पद्धत लॉर्ड वेलस्ली. बघा लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची या ठिकाणी स्थापना केली होती बघा. पुढचा प्रश्न पहा, केडगाव येथे मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कोणता असेल? ऑप्शन क्रमांक 1 राहील, केडगाव या ठिकाणी मुक्ती सदनची स्थापना पंडित रमाबाई यांनी स्थापना ही केलेली आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होत असते? भारतामध्ये. बघा भारतामध्ये हिवाळी पर्जन्य म्हणजे पाऊस. हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या एका राज्यामध्ये होत असतो? बघा भारतामध्ये हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत असते. बघा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र आहे लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रकाशित केले होते? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून त्यांनी ते प्रकाशित केले होते? बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजीमधून प्रकाशित केलेले वर्तमानपत्र आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? तिल्लारी हा कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, रायचूर हे क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, कर्नाटक या राज्यामध्ये रायचूर हे क्षेत्र आहे. सोमनाथ. बघा सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे कोणत्या एका राज्यामध्ये? सोमनाथ हे गुजरात या राज्यामध्ये ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. क्रमांक या ठिकाणी 3 राहील, रेगूर मृदा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आहे. रेगूर मृदेलाच काळी मृदा असे पण म्हणतात. बघा पुढचा प्रश्न पहा, संताली आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा संताल ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा संताली आदिवासी जमात
पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते। बघा पुढचा प्रश्न पहा, संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान खालीलपैकी कोणतं आहे? संपूर्ण भारतीय बनावटीचे सर्वात हलके लढाऊ विमान खालीलपैकी कोणतं आहे? बघा तेजस या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, बघा इस्रोचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? इस्रो, बघा विद्यार्थी मित्रांनो इस्रोचं मुख्यालय बंगळुरू, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? बघा डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये? बघा डलहौसी, तर डलहौसी हे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं ते ठिकाण आहे। पुढचा प्रश्न पहा, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहे? बघा भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? बघा भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री ही सुचेता कृपलानी असून त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या। पुढचा प्रश्न पहा, चार मिनार ही वास्तू कोणत्या शहरामध्ये? बघा चार मिनार ही वास्तू कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये चार मिनार ही वास्तू आहे। पुढचा प्रश्न पहा, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा केदारनाथ, बघा केदारनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये, बघा ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई या शहरामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता आहे? तर विजयंता भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, सालार जंग म्युझियम, सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? बघा सालार जंग म्युझियम, विद्यार्थी मित्रांनो सालार जंग म्युझियम कोणत्या शहरामध्ये आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये सालार जंग म्युझियम आहे। पुढचा प्रश्न पहा, उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो, त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याकडे या ठिकाणी 15,000 प्रश्नाच्या या ठिकाणी एक PDF आहे आणि सोबतच चालू घडामोडीचं एका वर्षाची PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दोन्ही घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते 1200 पेजेस तुम्ही या ठिकाणी PDF तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील। विद्यार्थी मित्रांनो सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतात, त्यामुळे ते सर्वांनी PDF घ्यायला पाहिजे आणि एकदा वाचायला पाहिजे आणि त्या PDF ची तुम्ही या ठिकाणी प्रिंट पण काढू शकता। विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न सर्वांनीच घ्यायला पाहिजेत, कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।